अंकगणितातील संख्या याविषयी अभ्यास करणार आहोत. तर संख्या याविषयी आपण या 10 उदाहरणांच्या सहाय्याने आपण संख्या ही संकल्पना समजून घेऊया. तर ही सर्व उदाहरणं आपण विद्याभारती स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित प्राध्यापक सायस कराड विद्याभारती प्रकाशन या पुस्तकातून ही उदाहरणं घेतलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे पहा, खालीलपैकी कोणती समसंख्या नाही. तर पर्याय 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये समसंख्या आपण कशाला म्हणतो, तर ज्याच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हे अंक असतात त्याला आपण समसंख्या म्हणतो. ही समसंख्या आहे. 8 असल्यामुळं दुसरी सुद्धा समसंख्या आहे, ही सुद्धा समसंख्या आहे. इथे 9 आलेला आहे, ही विषम संख्या आहे. म्हणून बरोबर उत्तर आहे 4. 23,579 ही विषम संख्या आहे. खालीलपैकी कोणती समसंख्या आहे. त्याच्या एकक स्थानी 8, 0, 4 म्हणून तिन्हीच्या तिन्ही समसंख्या आहेत. म्हणून याचा पर्याय क्रमांक 4. तिसरं गणित पहा. इथे काही संख्या दिलेल्या आहेत. यापैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही. मूळ संख्या आपण कशाला म्हणतो, की ज्या संख्येला त्या संख्येनं, म्हणजे 19 असेल तर 19 ला 19 न भाग जातच असतो. ज्या संख्येला 1 किंवा ती संख्या अशा दोनच विभाजक असतात त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. फक्त 2च विभाजक असणाऱ्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. त्यामध्ये बघा 19 ही मूळ संख्या आहे, कारण 19 ला अन्य कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 1 आणि 19 या दोन संख्येने. 53 मूळ संख्या आहे, कारण 1 आणि 53 या दोनच विभाजकांनी भाग जातो. 43 ही सुद्धा मूळ संख्या आहे, कारण तिलाही दोनच विभाजक आहेत. 57 ही संख्या मात्र मूळ संख्या नाही, कारण तिचे विभाजक 57 या संख्येचे विभाजक 1 आहे. 1 न भाग जातो, 57 न भाग जातो. ह्याच्या व्यतिरिक्त 19 त्रिक 57 एकूण 4 विभाजक आहे. म्हणून ही संख्या मूळ नाही. नंतर एक संख्या दिलेली आहे. या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत किती. स्थानिक किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे. इथं 3 हा अंक आहे, त्याची स्थानिक किंमत. साधी सोपी गोष्ट करा. या 3 अंकाच्या इकडं उजवीकडं जेवढे अंक आहेत तिथं 0 0 करायचं. म्हणजे 0 0 0 जर केलं तर 3 वरती 1 2 3 4 0 1 2 3 4 0. म्हणून याची स्थानिक किंमत 3 या संख्येची अंकाची स्थानिक किंमत 30,000 हा पर्याय बरोबर आहे. हा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. आता 5वं गणित बघूया. एक संख्या दिलेली आहे. या संख्येतील 1 आणि 3 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती. 1 ची स्थानिक किंमत, त्याच्या पुढे किती शून्य येतील. 1 2 3 आणि 3 या अंकाची स्थानिक किंमत किती. 3 च्या पुढे 2 शून्य आहेत. यातील फरक विचारलेला आहे. म्हणजे वजाबाकी करा. वजाबाकी 700. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 700 हा फरक आलेला आहे. लहानात लहान मूळ संख्या कोणती. लहानात लहान मूळ संख्या कोणती. या सगळ्या मूळ संख्या आहेत. 1 ही मूळ संख्या नाही. 1 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या कशाला म्हणतो आपण, ज्या संख्येला, इकडे लक्ष द्या, ज्या संख्येला 1 किंवा त्या संख्येनं भाग जातोय
त्याला मूळ संख्या म्हणतो आपण. पण एक ही मूळ संख्या काय आहे? एक विभाजक 1 गुणिले 1 1. दुसरा विभाजक कसं? दोन मूळ संख्येला दोन विभाजक असतात म्हणून एक ही मूळ संख्या नाही. 2 ही मूळ संख्या आहे, सम मूळ संख्या आहे. 3 सर्वात लहानात लहान विचारलेलं आहे म्हणून 2 ही लहानात लहान मूळ संख्या आहे. खालीलपैकी कोणती पूर्णांक संख्या नाही? पूर्णांक पहा इथं 20 भागिले 20/4 म्हणजे 5. 4 म्हणजे 20. हे पण 5 आहे. 5 5 25 म्हणजे तिन्ही 5 5 5 म्हणजे पूर्णांक आहे. इथं मात्र अपूर्णांकच राहतो, पूर्ण भाग जात नाही, अपूर्णांक राहतो म्हणून ही चौथा पर्याय बरोबर आहे. कोणती संख्या मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही? मूळ संख्या नाही संयुक्त. ज्या संख्येला दोन विभाजक असतात त्याला मूळ संख्या म्हणतात. ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. संयुक्त म्हणजे दोन पेक्षा अधिक विभाजक असतात. फॉर एक्झाम्पल 4. आता याच्यात पर्याय कुठला आहे? 5 15. 5 ही मूळ संख्या आहे. 15 आता बघा 15 चे विभाजक किती? 1 15 3 5. दोन पेक्षा जास्त जर विभाजक असतील तर त्याला म्हणतात संयुक्त संख्या. एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. एक संख्या दिलेली आहे. संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? डावीकडील जो काही आकडा असेल डावीकडील. 2. आता हे दोन पर्याय नाही. 3 त्यानंतर येते 3 सुद्धा पर्याय येत नाही. त्यानंतर येते 4 पर्याय क्रमांक 4. उजवीकडील जर असेल अंक तर कमीत कमी स्थानिक किंमत. डावीकडील जर अंक असेल तर सगळ्यात जास्तीत जास्त स्थानिक किंमत असते. आणि शेवटचा आहे एक संख्या दिलेली आहे. या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे? दर्शनी या शब्दाचा अर्थ दिसते. जे मोठं दिसते ते मोठं. उजवीकडे असू दे डावीकडे असू दे मध्ये असू दे आजूबाजूला कुठेही असू दे. सगळ्यात मोठा जो अंक आहे तो दर्शनी. या संख्येमध्ये 9 हा अंक मोठ्यात मोठा आहे म्हणून हा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. तर या 10 उदाहरणांच्या सहाय्याने आपण संख्या या संकल्पनेबद्दल आपण अभ्यास केला. पुढच्या वेळी आपण दुसऱ्या एका संकल्पनेचा अभ्यास करू अशाच उदाहरणांच्या सहाय्याने. धन्यवाद.